नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण शिकणार आहोत इयत्ता 9वीतील तुमच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील पहिला चॅप्टर गतीचे नियम. ओके, म्हणजेच काय तर लॉज ऑफ मोशन. तर फार पूर्वी सर आयझॅक न्यूटन नावाचे एक सायंटिस्ट होऊन गेले. त्यांनी तुमच्या आजूबाजू घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी विज्ञान शोधून सांगितलं किंवा त्या बाबतीचं विज्ञान सांगितलं आपल्याला. ओके, आणि त्या बाबतीत काही नियम ठरवले, काही लॉज ठरवले. ओके, आणि ते जे काही नियम आहेत त्या पद्धतीनंच हे जे काही भौतिकशास्त्राच्या ज्या काही गोष्टी असतात किंवा ज्या काही भौतिक गोष्टी असतात त्या घडत असतात. ओके, सो त्यातलेच काही नियम आपण या पाठामध्ये शिकणार आहे. लॉज ऑफ मोशन म्हणजेच गतीचे नियम. ओके, तर ते जे काही नियम आहेत ते गतीचे आहेत. ओके, तर गती म्हणजे काय, म्हणजेच गती म्हणजे मोशन. सो गती म्हणजे काय, एखादी वस्तू गतीमध्ये असताना नेमक्या कोणत्या घटना घडतात किंवा गोष्टी होतात. ओके, तर या सगळ्या आपण या पाठामध्ये शिकणार आहे किंवा गतिविषयक काही आपल्याला नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. तर गतिविषयक अंतर आहे, विस्थापन म्हणजेच डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, चाल, वेग, त्वरण. ओके, तर यासारख्या अनेक गोष्टी आपण या पाठामध्ये शिकणार. ओके, तर चला सुरुवात करू. सो सुरुवातीला तुम्हाला काही एक्झाम्पल्स, काही उदाहरणं दिलेली आहेत. इथं 4 उदाहरणं दिलेली आहेत. ओके, तर त्यांचा प्रश्न असा आहे की ह्या 4 उदाहरणांपैकी तुम्हाला गती अशी किंवा हे जे काही 4 उदाहरणं आहेत त्या उदाहरणांपैकी कोणती उदाहरणं तुम्हाला गतीमध्ये आहेत असं वाटतं. ओके, तर आपल्याला गती हा शब्द तसा फॅमिलियर आहे किंवा तो ओळखीचा आहे. आपल्याला माहिती आहे एखादा व्यक्ती धावत आहे तर तो म्हणतो आपण तो व्यक्ती गतीमध्ये आहे असं म्हणतो, बरोबर. तर हे तुम्हाला माहिती आहे. तर या 4 उदाहरणांपैकी कोणती उदाहरणं गतीमध्ये आहेत असं आपल्याला सांगायचं. तर बघूया. पहिलं उदाहरण आहे पक्ष्यांचे उडणे. ओके, सो पक्षी हवेमध्ये काहीतरी विहार करतायत. सो ते पक्ष्यांचे जे काही उडणं आहे हे तुम्हाला गतीमध्ये आहे असं वाटतंय का? तर हो. तर का? तर पक्षी उडतायत याचा अर्थ म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत याचा अर्थ ते काहीतरी गतीमध्ये आहेत, आपल्याला तसं वाटतंय. ओके, सो हे एक्झाम्पल आपल्याला असं वाटतंय की हे गतीमध्ये आहे. दुसरं आहे थांबलेली रेल्वेगाडी. थांबलेली रेल्वेगाडी याचा अर्थ एका ठिकाणाहून एका ठिकाणी ती थांबलेली आहे किंवा याच्या उदाहरणातच आपल्याला लक्षात येते थांबलेली आहे म्हणजे स्थिर आहे. स्थिर आहे याचा अर्थ गतीमध्ये आहे असं वाटतंय का आपल्याला? नाही. सो हे उदाहरण गतीचं नाही. तिसरं हवेतून उडणारा पालापाचोळा. हवेतून उडणारा, अगेन पुन्हा एकदा तो या उडणारा या शब्दावरून आपल्याला असं समजतंय की तो कुठेतरी जात आहे किंवा वाहत आहे. तो पालापाचोळा, तो हवेतून वाहत असणारा तो पालापाचोळा. हे सुद्धा आपल्याला एक्झाम्पल गतीमध्ये आहे असं वाटतं. ओके, चौथा आहे डोंगरावरती स्थिर असलेला दगड. स्थिर, स्थिर म्हणजे पुन्हा थांबलेल्या अवस्थेत. ओके, सो परत एकदा हे एक्झाम्पल आपल्याला काहीतरी थांबलेल्या अवस्थेचं एक्झाम्पल दिसतंय इथं. सो याचा अर्थ हे सुद्धा गतीमध्ये वाटत नाही. ओके, सो या 4 उदाहरणांपैकी आपल्याला ही 2 पक्ष्यांचे उडणे आणि हवेतून उडणारा पालापाचोळा ही 2 उदाहरणं आपल्याला गतीमध्ये आहेत असं वाटतंय. ओके, तर मग ही गती म्हणजे नेमकं काय? तर या ठिकाणी पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विहार करत होते म्हणजे जागा सोडत होते, म्हणून आपण त्याला म्हणतोय गतीमध्ये आहे. या ठिकाणी हवेतून उडणारा पालापाचोळा सुरुवातीला कुठेतरी दुसरीकडे असेल, नंतर हवा वाहायला लागल्यानंतर तो हवेसोबत व्हायला लागला, हवेसोबत उडायला लागला, जायला लागला. ओके, याचा अर्थ त्यानं परत त्याची जागा सोडली तिथं. याचाच अर्थ हे सुद्धा आपल्याला गतीमध्ये वाटत होतं. आणि या 2 उदाहरणांमध्ये तिथे सरळ स्पष्ट केलेलं आहे की ती थांबलेली रेल्वेगाडी आहे आणि इथं स्थिर असलेला दगड आहे. याचा अर्थ ते गतीमध्ये आपल्याला वाटत नाही. तर याच गतीविषयक आपल्याला या धड्यामध्ये शिकायचं आहे. ओके, तर आता या व्यतिरिक्त ह्या उदाहरणांमध्ये तुम्हाला काही जे काय ऑब्जेक्ट म्हणजेच वस्तू, या ज्या काय वस्तू होत्या, बॉडी किंवा आपण पदार्थ म्हणू शकतो, जे काय होतं ते दिसत होतं. ते दिसत होतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना ते दिसत होतं आपल्याला. पण अशाही काही गोष्टी आहेत, अशाही काही वस्तू आहेत ज्या खरोखर वाहत असतात, गतीमध्ये असतात, पण आपल्याला त्या दिसत नाहीत. ओके, तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला त्या गतीमध्ये असून सुद्धा आपल्याला दिसत नाही? तर वारा. ओके, वाहणारा तुमचा वारा. ओके, सो वारा वाहतोय असं आपण फक्त म्हणतोय, तो आपल्याला
दिसत नाही. आपल्याला काय दिसतं तर झाडं हलताना दिसतात, पानं हलताना दिसतात त्या झाडाची. ओके. किंवा एखादी वस्तू असेल ती सपोज एखादा कपडा आपण तुम्ही वाऱ्यामध्ये पकडला तर तो हलताना दिसतो, पण तो वारा वाहताना दिसत नाही. पण ऍक्च्युली तो वारा वाहत असतो, बरोबर. तर ते मायक्रो पार्टिकल्स असल्यामुळे आपल्याला दिसत नाही. ओके. त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये वाहणारं रक्त. ओके. रक्ताभिसरण प्रक्रिया. असं याचा अर्थ रक्त सळसळत ते वाहत असतं, पण ते आपल्या शरीराच्या आतमध्ये असल्यामुळे आपल्याला दिसत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या ऍक्च्युली मोशनमध्ये आहेत, ऍक्च्युली गतीमध्ये आहेत, पण त्या वाहताना आपल्याला दिसत नाहीत. ओके. सो तुम्ही काय करायचं तर अशा तुमच्या सभोवताली अशा अनेक गोष्टी असतील ज्या खरोखर होत आहेत पण त्या दिसत नाहीत. मी अजून एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. इलेक्ट्रिसिटी. ओके. करंट म्हणतो आपण. शॉक बसला म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल बघू आपण. इकडं स्विच ऑन केलं की इकडं जे काही ट्यूब असेल, बल्ब असेल तो ऑन होतो, बरोबर. याचा अर्थ तिकडं ऑन केलं की इकडं जे काय असेल तो बल्ब लागतोय, म्हणजे तिथून काहीतरी करंट, इलेक्ट्रिसिटी सप्लाय होते त्या बल्बला. ओके. सो ती वाहत्या तिकडून, ती इलेक्ट्रिसिटी तिथून त्या बल्बपर्यंत गेली, याचा अर्थ ती वाहत आहे तिथं, बरोबर. सो हे आपण नंतर पुढच्या तुमच्या पाठामध्ये शिकणार आहे इलेक्ट्रिसिटीच्या. पण ती वाहत्या, पण दिसते का तुम्हाला? नाही. तर अशा अनेक उदाहरणं आहेत, तुम्ही लिस्ट आउट करून ठेवा. ओके. आता विचार करा, पुढचा एक तुमचा सेक्शन आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला विचार करा, सांगा पाऊस, जरा डोके चालवा, अशा काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. आणि त्या ॲक्टिव्हिटीजमधून तुम्हाला जे काही तुमचं सायन्स, सभोवताली ज्या काही गोष्टी घडत असतात त्या गोष्टींमधून विज्ञान शिकवलं जातं. ओके. तर विचार करा, तुम्ही आणि तुमचा एक मित्र किंवा तुमच्या शेजारी बसलेला एक व्यक्ती, असे दोघं एका बसमधून प्रवास करत आहेत. ओके. तर एक बस आहे सपोज, ही बस आहे. या बसमधून तुम्ही आणि तुमचा मित्र असे दोघं प्रवास करत आहे. ओके. तर तुम्हाला तो तुमचा मित्र तुमच्या शेजारीच बसलाय सपोज. ओके. तुमच्या शेजारीच बसलेला तो तुमचा मित्र आहे. हे तुम्ही दोघं गतीमध्ये आहात, बरोबर का. पण तो तुमचा मित्र तुमच्या शेजारी बसलेला आहे, तो तुम्हाला गतीमध्ये आहे असं वाटतं का? तर नाही. उत्तर काय असणार आहे? नाही. तर का नाही वाटत ते? तर तुमच्या शेजारी बसलेला तुमचा मित्र सुद्धा स्थिर अवस्थेत आहे, तुम्ही सुद्धा स्थिर अवस्थेत आहे तिथं, बरोबर का. ओके. पण तुमचा मित्र आणि जो काही मित्र किंवा एखादा व्यक्ती असेल तो, किंवा बसमध्ये बसलेले आणखी व्यक्ती असतील, ते सगळे तुम्हाला तिथंच थांबलेल्या अवस्थेत दिसत आहेत. ओके. तिथं स्थिर. त्यांनी जागा बदलली का? नाही. तुम्ही दोघंही जागा बदलताय. याचा अर्थ काय तर बस चालत आहे, कुठेतरी बस धावत आहे. ओके. सो बस जागा बदलत आहे, तुम्ही त्या बसमध्ये बसलेलाच आहात, तुम्ही स्थिर आहात तिथं, बरोबर का. सो तुम्हाला असं वाटत नाही की तो गतीमध्ये आहे. ओके. पण या तुम्हाला किंवा बसमधल्या सगळ्या व्यक्तींना एक बाहेर रस्त्यावरून एखादा व्यक्ती पाहत असेल, रस्त्यावरून एखादा व्यक्ती तुम्हाला बघत असेल, बरोबर. आता इथं एका स्टॉपवर बस थांबली, परत ती बस पुढं चालली, तेव्हा त्या व्यक्तीला तुमचा मित्र आणि तुम्ही दोघं स्थिर आहात, बरोबर. बसलाय तिथे त्या बसमध्ये. तुमचा मित्र आणि तुम्ही हे त्या व्यक्तीला गतीमध्ये आहे का नाही असं वाटेल का? तर उत्तर काय असेल? हो. का? तर त्या व्यक्तीच्या संदर्भात, या तिसऱ्या व्यक्तीच्या संदर्भात तुम्ही दोघेही किंवा पूर्ण त्या बसमध्ये बसलेले सगळे व्यक्ती जरी ते जागा सोडत नसतील तरी बस जागा सोडत असल्यामुळं तुम्ही सगळे त्या व्यक्तीच्या संदर्भात जागा बदलत आहात, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहात. याचाच अर्थ या तिसऱ्या व्यक्तीच्या संदर्भात तुम्ही सगळे, तुमचा मित्र तिथं गतीमध्ये आहे असं समजलं जातं. कळालं? तर यासाठीच संदर्भ किंवा सापेक्ष संकल्पना किंवा कल्पना या गोष्टी महत्वाच्या आहेत. रिलेटिव्हिटी म्हणतो आपण त्याला. रिलेटिव्ह, दुसऱ्याच्या रिलेशनमध्ये काय वाटतं हे महत्वाचं आहे आपल्याला. तुमचा मित्र तुमच्या संदर्भात गतीमध्ये नाही, पण या तिसऱ्या व्यक्तीच्या संदर्भात मात्र तो गतीमध्ये आहे. कळालं? सो प्रत्येक व्यक्तीचा संदर्भ इथं वेगवेगळा आहे, प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे. ओके. तर याचाच अर्थ गतीमध्ये आहे. एखादी वस्तू, एखादा व्यक्ती किंवा एखादा पदार्थ गतीमध्ये आहे असं आपण कधी म्हणू शकतो? जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या संदर्भात किंवा दुसऱ्या वस्तूच्या संदर्भात
त्या आधीच्या वस्तूनं जर जागा बदलली असेल, जागा बदलत असेल, हा शब्द लक्षात ठेवा, जागा बदलणे, जागा बदलायला हवी, तर आपण म्हणतोय ते गतीमध्ये आहे. ओके, तर गतीमध्ये आहे असं आपण कधी म्हणू शकतो एखादा पदार्थ, जेव्हा त्या पदार्थाने त्याची जागा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदलली असेल, कोणा दुसऱ्या वस्तूच्या संदर्भात, या माणसाच्या कोणा दुसऱ्या वस्तूच्या संदर्भात, तेव्हा त्या वस्तूला आपण गतिमान आहे किंवा गतीमध्ये आहे असं समजतो. ओके, समजलं? तर आता पुढच्या गोष्टी आहेत, तर या गतिविषयकच काही टर्म आहेत ते तुम्हाला शिकायचे आहेत. ओके, तर त्या आहेत विस्थापन आणि अंतर. विस्थापन आणि अंतर, विस्थापनला इंग्लिशमध्ये डिस्प्लेसमेंट असं म्हणतात आणि अंतरला डिस्टन्स असं म्हणतात. ओके, तर या दोन्ही गोष्टी आपण शिकून घेऊ. महत्त्वाच्या गोष्टी आहेत या. ओके, या गोष्टी या बेसिक आहेत. या गोष्टी समजल्या तर पुढचं तुम्हाला काही पुढचे नियम किंवा पुढच्या काही टर्म असतील गतीच्या त्या तुम्हाला समजतील. तर आता विस्थापन आणि अंतर हे पहिलं महत्त्वाचं जाणून घ्या. ओके, तर त्यासाठी सुरुवातीला आपण तुमच्या बुकमध्ये करून पाहूया, म्हणजे काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. ओके, तर त्या पहिला आपण बघूया. तर सपोज असा काही मार्ग आहे, इरेग्युलर मार्ग आहे, कसाही वाकडा तिकडा तुम्हाला मार्ग दिसतोय, बरोबर. त्या मार्गावर दोन बिंदू आहेत, ए आणि इथं काहीतरी बी हा बिंदू आहे. आता या ए आणि बी या बिंदूंचं तुम्हाला अंतर मोजायचं आहे. या बिंदूंमधलं तुम्हाला अंतर मोजायचं. तुम्ही अनेक प्रकारे त्यांचं अंतर मोजू शकता, बरोबर. या मार्गाचा वापर करून मोजू शकता, म्हणजे एक दोरा घ्यायचा, या मार्गावर असा लावायचा आणि इथपर्यंत यायचं, हे काढायचं, एवढं अंतर तुम्हाला समजतं, बरोबर. किंवा ए आणि बी या ही दोन ठिकाण आहेत आपण म्हणू, किंवा ही दोन शहरं आहेत, गावं आहेत, आपण सातारा कराड. ओके, सो कराड आणि सातारा या दोघांमधलं अंतर हे असं काहीतरी त्यांचा रस्ता आहे, हे असं घेतलं आपण, काढलं, हे अंतर या बाजूने मोजू शकता तुम्ही. आणखी एक तिसरी मेथड म्हणजे तुम्ही सरळ मधून, बरोबर, शॉर्टकट म्हणतो आपण त्याला, त्या पद्धतीनं मोजू शकता, बरोबर. अशा 3-4 पद्धतीनं तुम्ही हे अंतर मोजू शकता. त्या 3-4 पद्धतींमध्ये तुम्हाला सगळ्यात सोपं, कम्फर्टेबल किंवा बरोबर आहे असं अंतर कोणतं वाटलं? तर हे मधलं शॉर्टकटचं जे होतं ते सिंपल होतं. ए वर ठेवायचा, दुसरा जो काही दोरा असेल तर दुसरा बिंदू बी वर ठेवायचा. ओके, आणि ते अंतर मोजायचं, बरोबर. ते कमीत कमी असेल किंवा सोपं असेल मोजायला. ओके, आणि करेक्ट सुद्धा तुम्हाला वाटतंय हे इकडून आणि इकडून येण्यापेक्षा. ओके, ठीक आहे. तर हे थोडंसं बाजूला ठेवा. हे कळालं तुम्हाला. ही टर्म फक्त लक्षात ठेवा. ओके, आता दुसरं एक्झाम्पल काय, तर एक शीतल आणि प्रशांत अशी दोन मुलं आहेत. शीतल आणि प्रशांत, आणि हे त्यांचं घर आहे सपोज. ओके, त्यानंतर इथं संगीताचं घर आहे, संगीताचे घर. ओके, त्यानंतर या ठिकाणी एक शाळा आहे, त्या तिघांची ही शाळा. ओके, आता तर शाळेला जायला असे मार्ग आहेत, आपण याला म्हणतो मार्ग ए म्हणू. याला मार्ग बी म्हणू. ओके, तर शीतल आणि संगीताचे घर या दोघांमधलं अंतर 500 मीटर आहे.
त्यानंतर संगीताचे घर आणि शाळा या दोघांमधलं अंतर 1200 मीटर आहे. ओके. त्यानंतर शीतल किंवा प्रशांत या आणि शाळा या दोघांमधलं स्ट्रेट अंतर म्हणजे सरळ सरळ अंतर आहे 1300 मीटर. ओके. तर आता बघा, शीतल काय करते, तर तिच्या घराहून निघते बरोबर, ती वाटेत ती सुरुवातीला संगीताच्या घरी जाते, मग त्या दोघे मिळून शाळेत जातात. याचा अर्थ शीतलला किती किती मार्गावरून जावं लागलं, तर या ए आणि बी या मार्गावरून जावं लागलं बरोबर. शीतल ते संगीताचं घर, संगीताचे घर ते शाळा. प्रशांत मात्र काय करतोय, तर प्रशांत त्याच्या घराहून सरळ तो शाळेला जातोय. मग तो कुठल्या मार्गाने जातोय, तर या मार्गाने जातोय. ओके. तर आता याच्यात लक्षात घ्या, याच्यातच तुम्हाला अंतर आणि विस्थापन या दोन गोष्टी समजणार आहेत. ओके. तर शीतलने पार केलेलं अंतर किती असेल, तर हे 500 मीटर आणि तिथून परत संगीताच्या घराहून हे 1200 मीटर म्हणजे किती असेल, 500 अधिक 1200 म्हणजे टोटल 1700 मीटर अंतर आहे बरोबर का. प्रशांत काय करतोय, त्याच्या घराहून तो सरळ, तो इकडे तिकडे कुठं जात नाही, त्याला कोण मित्रमैत्रीण नाहीत, तर तो सरळ जातोय शाळेत. तो प्रशांत त्याच्या घरापासून ते सरळ शाळेत जातोय, त्याला किती अंतर लागलं, फक्त 1300 मीटर बरोबर का. फक्त 1300 मीटर हे प्रशांतचं अंतर आहे. हे कोणाचं, प्रशांतला चालावं लागणारं अंतर. ओके. आणि हे शीतलला. आणि दोघांच्या चाली एकच आहेत, चाली म्हणजे स्पीड, थोडक्यात दोघांचं स्पीड एकच आहे, एका स्पीडनं जातात बरोबर. ठीक आहे. आता बघा, दोघांचं ही डेस्टिनेशन पॉइंट म्हणजे दोघांनाही पोहोचायचं आहे कुठं, किंवा दोघांनीही त्यांचं सुरुवातीचं ठिकाण काय आहे, घर, आणि त्यांचं अंतिम ठिकाण काय आहे, दोघांचंही, शीतल आणि प्रशांतचं, शाळा. ओके. त्या दोघांनाही पोहोचायचं आहे कुठं, तर शाळेत पोहोचायचं आहे बरोबर. पण शीतलने किती अंतर पार केलं, शीतलने हे 500 आणि 1200 मिळून 1700 मीटर अंतर पार केलं. पण प्रशांतने किती अंतर पार केलं, 1300 मीटर. दोघांचा सुरुवातीचा बिंदू आणि अंतिम बिंदू किंवा सुरुवातीचं ठिकाण आणि अंतिम ठिकाण हे किती आहे रे, हे वेगवेगळं आहे का, नाही. तर सुरुवातीचं ठिकाण दोघांचं सेमच आहे, त्यांचं घर, आणि त्यांचं अंतिम ठिकाण ही सेमच आहे, त्यांची शाळा. पण दोघांनी पार केलेलं अंतर वेगवेगळं आहे, तर याच गोष्टी महत्वाच्या आहेत इथं. ओके. तर विस्थापन म्हणजे काय असतं आणि अंतर म्हणजे काय असतं आपण लक्षात घेऊया, या दोन एक्झाम्पल वरून लक्षात घेऊ, किंवा आणखी मी एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. विस्थापन म्हणजे बघा, तर एखादी वस्तू गतिमान अवस्थेत असताना, म्हणजे एखादी वस्तू गतीमध्ये असताना त्या वस्तूच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून ते अंतिम ठिकाणापर्यंत, म्हणजेच सुरुवातीच्या बिंदूपासून ते अंतिम बिंदूपर्यंत असलेलं सर्वात कमीत कमी अंतर, या केसमध्ये हे एक ठिकाण आहे, हे एक ठिकाण आहे, या दोघांमधलं सर्वात कमीत कमी अंतर तर हे मधलं होतं. ओके. तर त्याला म्हणतात विस्थापन. त्याला काय म्हणतात, विस्थापन. विस्थापन म्हणजे काय, सरळ त्याची व्याख्या काय करू शकता, एखादी वस्तू गतिमान अवस्थेत किंवा गतीमध्ये असताना त्या वस्तूच्या सुरुवातीच्या ठिकाणाहून ते अंतिम ठिकाणापर्यंत सर्वात कमीत कमी मोजलेले अंतर, याला आपण काय म्हणतो, विस्थापन असं म्हणतो. ओके. तर आणि पुढचं अंतर म्हणजे काय, तर अंतर म्हणजे वेगळं काय नसून तर त्या दोन वस्तू किंवा त्या वस्तूनं केलेलं मार्गक्रमण किंवा त्या वस्तूनं पार केलेली लांबी. ओके. याला आपण एकूण अंतर असं म्हणतो. ओके. तर अंतराची व्याख्या आपण कशी सांगू शकतो, अंतर म्हणजे एखादी वस्तू गतिमान अवस्थेत असताना किंवा ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना त्या वस्तूने प्रत्यक्षात केलेलं मार्गक्रमण याला म्हणतो अंतर. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर प्रत्यक्षात पार केलेली लांबी. एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना किंवा जागा बदलत असताना,
ओके, तुम्ही व्यवस्थित लक्षात घेऊ शकता. किंवा जागा बदलत असताना त्या वस्तूने प्रत्यक्षात केलेलं मार्गक्रमण. मग प्रत्यक्षात किती केलं? शीतलने बघा इकडं आली आणि इकडून इथे गेली, बरोबर. जागा तिला ही 1 आणि ही 2 एवढंच बदलायचं, बरोबर. म्हणजे इथून इथंच जायचं आहे ना, पण ती प्रत्यक्षात इकडून इकडे गेली. ओके, म्हणून हे झालं तिचं अंतर आणि हे झालं प्रशांतचं अंतर. ओके, समजलं का? या दोन गोष्टी व्यवस्थित समजल्या. त्याच्या व्याख्या जशा सांगितल्या तशा व्यवस्थित लिहा किंवा पुस्तकात तुमच्या आहेत त्या व्यवस्थित बघून उतरून काढा आणि पाठ करा. ओके, परत एकदा सांगतो. विस्थापन म्हणजे एखादी वस्तू गतिमान अवस्थेत असताना तिच्या सुरुवातीच्या बिंदूपासून ते अंतिम बिंदूपर्यंत मोजलेलं किंवा सुरुवातीच्या ठिकाणाहून ते अंतिम ठिकाणाहून मोजलेलं सर्वात कमी किंवा कमीत कमी अंतर. ओके, आणि अंतर म्हणजे काय? डिस्टन्स म्हणजे काय? एखादी वस्तू गतिमान अवस्थेत असताना किंवा ती एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचत असताना जात असताना त्या वस्तूने प्रत्यक्षात केलेले मार्गक्रमण याला आपण अंतर असं म्हणतो. ओके, तर या गोष्टी समजल्या. आता ह्या अंतर किंवा आणखी मी एक एक्झाम्पल सांगतो बघा तुम्हाला. सपोज इथे एक व्यक्ती आहे. ओके, तर त्याचं हे एक पहिलं ठिकाण म्हणू आपण. आता या व्यक्तीला 2 या ठिकाणापाशी जायचं. ओके, म्हणजे पहिला तो सुरुवातीला 1 या ठिकाणी आहे, दुसरा तोच व्यक्ती परत 2 या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करते. या दोघांमधलं अंतर सपोज 5 मीटर असेल. त्या 2 ठिकाणांमधलं अंतर 5 मीटर आहे. ओके, आता तो व्यक्ती काय करतोय बघा. तो व्यक्ती सुरुवातीला पहिल्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय 5 मीटर. पहिल्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय 5 मीटर. परत त्या दुसऱ्या ठिकाणाहून परत पहिल्या ठिकाणी रिटर्न येतोय. बघा, पहिला गेला आणि त्यानंतर रिटर्न आला. ओके, मग त्यानं आता त्यानं कापलेलं अंतर किती असेल? त्याचं अंतर किती असेल? किती लांबी पार केली त्यानं? सुरुवातीला किती गेला? 5 मीटर. परत त्या दुसऱ्या ठिकाणाहून परत पहिल्या ठिकाणी आला 5 मीटर. म्हणजे टोटल अंतर किती झालं त्याचं? 10 मीटर. 10 मीटर झालं त्याचं अंतर. ओके, आता विस्थापन काढू आपण. विस्थापन म्हणजे काय रे? त्याच्या सुरुवातीच्या आणि अंतिम ठिकाणांमधलं सर्वात कमीत कमी अंतर. आता हीच व्यक्ती त्याचं सुरुवातीचं ठिकाण किती आहे? 1 आणि अंतिम ठिकाण किती आहे? 1च. का? तर ती 2 वर गेली पण तिथं थांबली का नाही? परत रिटर्न आली. कुठं? 1 वर. सो सुरुवातीचं ठिकाण 1च आहे आणि अंतिम ठिकाण सुद्धा 1च आहे. त्या दोघांमध्ये काय अंतर आहे का? नाही. तर तिचं मग विस्थापन किती झालं? 0. विस्थापितच झाली नाही. लक्षात ठेवा, विस्थापन या विस्थापित होणे या शब्दात तुम्हाला समजतंय. विस्थापित होणे म्हणजे तिनं जागा बदलायला पाहिजे. ती कुठंतरी जायला पाहिजे. अन्यथा त्याचं विस्थापन आपण 0 पकडू शकतो किंवा 0 असतं. कळलं? तर या केसमध्ये तेच झालं. बरोबर. ऍक्टिव्हिटी काय झाली बघा. 1 पासून 2 ला गेला, 2 पासून परत 1 ला आला. याचा अर्थ जाताना 5 मीटर आणि येताना 5 मीटर असं टोटल 10 मीटर अंतर त्यानं पार केलं. पण विस्थापन मात्र त्याचं 0 झालं. का? तर तो तिथून परत न हल्ल्यासारखंच आहे. म्हणजे गेला इकडे त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आला, परत त्या दुसऱ्या ठिकाणाहून परत पहिल्या ठिकाणी परत आला, परत तिथंच आला तो. ओके, याचा अर्थ विस्थापन त्याचं झालं 0. ओके, तर हाच महत्वाचा फरक आहे अंतर आणि विस्थापनामध्ये. लक्षात ठेवा. ओके, तर तो किती अंतर पार करून येऊ देत, पण जे काय त्याचं किंवा कोणताही मार्ग त्यांना अवलंबू देत, पण सर्वात कमीत कमी आहे त्यालाच आपण विस्थापन असं म्हणतो. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. तर असं एक सर्कल आहे. ओके, किंवा एक ग्राउंड आहे, सर्क्युलर ग्राउंड आहे, गोलाकार आकारातलं एक ग्राउंड आहे. ओके, तर या ग्राउंडला स्वराली, तर स्वरालीला नावाची एक जी काय मुलगी आहे. ओके, तर ती या बिंदूपासून, ओके, ए बिंदू म्हणू आपण, या ए बिंदूपासून तिनं चालायला सुरुवात केली किंवा त्या ग्राउंडला राऊंड मारायला सुरुवात केली. ओके,
त्या ग्राउंडची रेडियस सपोज आपण म्हणू शकतो आर. ओके, आर ही त्याची त्रिज्या आहे. तर ए या बिंदूपासून चालायला सुरुवात केली, ती धावत 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 पूर्ण राऊंड पूर्ण करून इथं आली, परत ए ठिकाणी परत आली. लक्षात ठेवा काय झालं, ए या बिंदूपासून तिनं चालायला सुरुवात केली, परत पूर्ण राऊंड मारून परत ए या बिंदूपाशी रिटर्न आली. आता तिनं पार केलेलं अंतर किती सांगा, इकडून अशी फिरून पूर्ण आली. म्हणजे हा जो सर्कल दिसतोय तुम्हाला, हा जो वर्तुळ दिसतोय, त्या वर्तुळाचा परिघ, बरोबर, त्या वर्तुळाचं सर्कम्फरन्स म्हणजेच परिघ एवढा अंतर पार केलं. सो अंतर काय आलं, अंतर आला 2πr. 2πr काय, वर्तुळाचं परिघाचं फॉर्म्युला आहे. ओके, 2πr हे झालं अंतर, म्हणजे काहीतरी मीटर अंतर तिनं पार केलं, बरोबर. याची व्हॅल्यू आपण वाटलंच तर तुम्ही काढू शकता. ओके, आर दिला असेल किंवा पायची व्हॅल्यू माहिती आहे 3.14 किंवा आर वगैरे तुम्हाला बुकमध्ये दिलाय का, त्यांनी दिलाय 100 मीटर दिलाय. ओके, सो 2 × 3.14 × आर किती आला 100. सो इंटू 100 केला की हे 314 येईल, बरोबर. 100 ने गुणलं ना आपण, 100 ने गुणलं, जेव्हा 100 ने किंवा 10च्या पटीमध्ये आपण जेव्हा गुणतो तेव्हा डेसिमल पॉईंट आहे, दशांश चिन्ह आहे, ते कुठे सरकतं, उजवीकडे सरकतं. ओके, सो ते इथं आलं आता 314. सो 314 गुणिले 2, 4 दुने 8, 2 2, 3 दुने 6, 628 मीटर. किती, तर 628 मीटर तिनं अंतर पार केलं. आता विस्थापन काढू आपण. बघा आता विस्थापन म्हणजे काय रे, सुरुवातीच्या आणि अंतिम बिंदू मधलं कमीत कमी अंतर. सुरुवातीचा बिंदू किती आहे, ए. अंतिम बिंदू किती आहे त्या स्वरालीचा, एच आहे. स्वरालीचा अंतिम बिंदू किती आहे, एच आहे. याचाच अर्थ काय, तर सुरुवातीच्या आणि अंतिम बिंदू मध्ये काहीच फरक नाही, तो एकच आहे. म्हणजे परत ती तिथंच आली, बरोबर. फिरून राऊंड पूर्ण करून परत ती तिथंच आली. म्हणजे विस्थापन किती झालं, 0. विस्थापन किती झालं, 0 मीटर. कारण ती पूर्ण फिरून आली असेल, मान्य आहे आम्हाला, पूर्ण फिरून ती आली, एवढं अंतर पार करून आली, पण परत ती तिथंच आली, विस्थापित झाली नाही, डिस्प्लेसमेंट झालं नाही, म्हणजेच विस्थापन झालं तिचं 0. हे लक्षात ठेवा. विस्थापन आणि अंतर या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओके, तशा पाहिल्या तर जेव्हा एखादी वस्तू सरळ रेषेत प्रवास करत असेल, कशात, सरळ रेषेत प्रवास करत असेल, तर विस्थापन आणि अंतर दोघांचाही अर्थ एकच आणि सेमच, किमती सुद्धा सेम. लक्षात ठेवा. पण तिने सरळ रेषेत प्रवास करायला हवा, परत रिटर्न आली, परत अपोजिट डिरेक्शनला आली, तर विस्थापनामध्ये बदल होणार. ओके, किंवा गोलाकार दिशेत जरी ती प्रवास करत असेल तर विस्थापन आणि अंतर यामध्ये खूप मोठा फरक असू शकतो. जर फक्त आणि फक्त ती वस्तू सरळ रेषेत, लिनियर मोशन मध्ये म्हणतो, सरळ रेषेत किंवा सरळ गतीत असेल तरच विस्थापन आणि अंतर याचा अर्थ समान राहतो, त्यांच्या किमती सुद्धा समान राहतात. याचं सुद्धा एक्झाम्पल घेऊ वाटलंच तर. आता बघा, एकला एक वस्तू आहे, एक ऑब्जेक्ट आहे आणि तो 2 या ठिकाणी पोहोचला, बरोबर. 100 मीटर अंतर त्यानं पार केलं, बरोबर. सो रिटर्न वगैरे आलेला नाही, तिथंच आहे तो. सो अंतर किती झालं, अंतर किती पार केलं, 100 मीटर, बरोबर का, अंतर झालं हे. आणि विस्थापन 1 आणि 2 मधलं कमीत कमी अंतर तेच आहे, 100. ओके, सो किती विस्थापन किती झालं, 100 मीटर. ओके, समजलं का. सो जेव्हा एखादी वस्तू सरळ रेषेत प्रवास करत असेल तर मात्र विस्थापन आणि अंतराचा अर्थ एकच असतो, आणखी त्याच्या किमती सुद्धा एकच असतात. ओके, तर आणखी एक तसंच आपण एक उदाहरण घेऊ. एक गाडी आहे, एक मोटर कार आहे सपोज. आपल्याजवळ काय, तर एक मोटर कार आहे. तुम्हाला ते तुमच्या बुक मधलेच एक्झाम्पल घेतोय, काही मनाचे असतील, काही बुक मधले असतील. तर एक मोटर कार आहे, ती मोटर कार काय करते, पी या ठिकाणाहून प्रवास करायला सुरुवात करते आणि क्यू या ठिकाणी येऊन, ओके, पी आणि क्यू या दोन ठिकाणाहून ते ठिकाणामध्ये ती प्रवास करते. त्या दोन्ही ठिकाणांमधलं अंतर आहे 360 मीटर.
किती आहे 360 मीटर. आता पी ती जी काही मोटर कार असेल ती पी पासून सुरुवातीला जाते बरोबर, पी पासून क्यू कडे जाते, परत पी पासून क्यू कडे जाते आणि परत रिटर्न येते, मग सांगितलं तसंच एक्झाम्पल आहे, सोपं आहे. मग आपल्याला अंतर आणि विस्थापन काढायचं बघा. ओके, अंतर किती पार केलं, पी पासून क्यू कडे गेली, क्यू पासून परत पी कडे आली, म्हणजे टोटल 360 मीटर तिकडे गेली आणि 360 मीटर परत पाठीमागं आले. सो अंतर किती आलं, एकूण अंतर जाताना आणि येताना, जाताना किती गेली 360, परत येताना किती आली 360, म्हणजे किती झालं 720 मीटर. आता विस्थापन काढा बघू, विस्थापन. ओके, पी पासून क्यू कडे गेली आणि परत क्यू पासून पी कडे आली, म्हणजे परत इथंच आली, परत या पॉइंटला परत आली, हल्ली का हलून आली, ती कुठून अंतर काहीतरी पार करून आली, पण परत तिथंच आले, म्हणजे आपल्याला ती स्थिर आहे असं वाटायला लागलं बरोबर, म्हणजे परत तिथंच आली ती. ओके, याचा अर्थ विस्थापन झालं 0 मीटर. ओके, विस्थापितच झाली नाही, ती किती कुठून पूर्ण 4-5 राज्य पार करून आली असेल, पण परत तिथंच आली, याचा अर्थ काय झालं, विस्थापन झालं 0. ओके, तर अंतर आणि विस्थापन मुख्य फरक समजला तुम्हाला. ओके, तर अनेक आपल्याला असे फरक सांगता येते. ओके, समजलं हे, ठीक आहे. तर तुम्हाला यावरून काय समजलं, तर एखाद्या वस्तूचं विस्थापन जरी 0 असेल तरी त्या वस्तूने कापलेलं अंतर 0 असेलच असं नाही. ओके, तर त्याच गतीच्या बाबतीत आता आणखी काही टर्म आहेत. ओके, त्यामध्ये चाल आणि वेग, ह्या सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी आहेत. चाल आणि वेग म्हणजेच काय, तर स्पीड अँड व्हेलॉसिटी, ओके, तर ह्या दोन गोष्टी आपल्याला आता शिकायच्या. त्यापूर्वी तुमचे थोडे आठवीच्या जे काही सिलेबस होता त्या रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत. ओके, ते पहिला बघूया. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, सदिश आणि अदिश राशी म्हणजे काय. सदिश आणि अदिश राशी म्हणजे काय. ओके, तर स्केलर किंवा वेक्टर आणि स्केलर अशा दोन क्वांटिटीज असतात. तर त्या म्हणजे काय हे तुम्हाला विचारले. आता हे तुम्हाला खरं तर 8वी मध्ये झालेलं आहे. सदिश म्हणजेच त्याला वेक्टर क्वांटिटी म्हणतात आणि अदिश म्हणजेच स्केलर क्वांटिटी. ओके, आता हे सदिश आणि अदिश म्हणजे काय किंवा या ज्या राशी असतात म्हणजे काय, मुळात क्वांटिटी म्हणजे तुम्हाला पहिला समजावून घेतलं पाहिजे. ओके, तर आता तुम्ही एखाद्या दुकानात वगैरे गेला तर तुम्हाला सपोज साखर वगैरे हवी असेल तर तुम्ही काय म्हणता, तर आम्हाला 2 किलो साखर द्या, बरोबर. 2 किलो साखर, 2 kg साखर मागते किंवा आणखी काही कुठला पदार्थ असेल दुसरा. ओके, तर हे 2 kg जे आहे, हे 2 kg. ओके, हे या साखरेचं काय आहे रे, वस्तुमान. हे काय आहे त्या साखरेचं, वस्तुमान. ओके, तर हे जे वस्तुमान आहे यालाच आपण म्हणतो क्वांटिटी किंवा राशी. याला काय म्हणतात, राशी. ओके, तर या जी काही साखर आहे ती या वस्तुमान या राशीत मोजली जाते. ओके, आणि हे जे 2 kg आहे, हे 2 जे आहे 2, हे त्याचं काय आहे, परिमाण. हे आहे त्याचं परिमाण. म्हणजे एक मोजण्याचं एक साधन, एक एकक. ओके, आणि हे kg हे आहे त्याचं एकक. ओके, तर अशा पद्धतीने आपण अनेक गोष्टी आपल्या मोजत असतो. ओके, कळलं. तर हे वस्तुमान जे आहे ही झाली राशी. ओके, तर या वस्तुमान या राशीला हे 2 kg हे जे काय आहे ते त्याचं झालं परिमाण किंवा परिमेय पण म्हणतात. ओके,
तर हे सदिश आणि अदिश याचा अर्थ काय, तर अशा राशी, ओके, सुरुवातीला आपण सदिश म्हणू, त्याच्या नावात कळते सदिश, दिशा सहित, ओके. तर सदिश राशी म्हणजे काय, सदिश राशी म्हणजे अशा राशी ज्यांना दोन गुणधर्म आहेत, एक परिमाण आणि दुसरं म्हणजे दिशा, ओके. तर हे दोन्ही गुणधर्म ज्या राशींना असतात त्यांना आपण सदिश राशी असं म्हणतो. काय म्हणतो, सदिश राशी. अदिश राशी याच्यात समजते तुम्हाला, अदिश म्हणजे ज्यांना दिशा नाही, सो अशा राशी ज्यांना फक्त परिमाण आहे, दिशा नाही, फक्त परिमाण आहे, अशा राशी त्यांना फक्त परिमाण आहे, दिशा नाही, ओके. तर मग त्याची अमाऊंट आहे, मॅग्निट्यूड आहे, त्याला काही डिरेक्शन नसते, ओके. म्हणजेच काय, तुमचं डिस्टन्स आलं, डिस्टन्स, त्यानंतर स्पीड आली, ओके. हे सगळे अदिश राशीचे एक्झाम्पल आहेत. बघूया आपण, तुम्हाला दुसऱ्या क्वेश्चनमध्ये दिलेत अंतर, चाल, वेग आणि वेळ आणि विस्थापन. तर यापैकी तुम्हाला सदिश आणि अदिश राशी कोणत्या हे ओळखायचं. पहिला अंतर बघू, पहिले दिले त्यांनी अंतर, ओके. तर अंतर कशात येतं, अंतराला फक्त आणि फक्त काय आहे, अंतराला फक्त आणि फक्त परिमाण आहे, म्हणजे अंतर किती चाललं एवढंच आपण सांगतोय. तो निगेटिव्ह आला तर ते आपण अंतर कन्सिडर करत नाही, म्हणजे त्याला दिशा नाही. अंतर हे काय आहे तुमचं अदिश राशीचं एक्झाम्पल आहे. पुढचं काय आहे, चाल. पुढचं काय आहे, चाल. चाल म्हणजे स्पीड. आता स्पीड हे अंतराशी रिलेटेड असतं. स्पीड म्हणजे किंवा चाल म्हणजेच काय, तर एखाद्या वस्तूनं काही ठराविक कालावधीपुरतं कापलेलं अंतर किंवा एखाद्या वस्तूला जे काही अंतर त्यानं कापलं ते अंतर कापण्यासाठी लागलेला वेळ, ओके, त्याला आपण स्पीड असं म्हणतो किंवा त्याची चाल म्हणतो. तर चाल हे कशाशी रिलेटेड आहे, अंतराशी. अंतर अदिश आहे म्हणजे चाल सुद्धा अदिश राशी आहे. त्यानंतर तुमचा आहे वेग. नेक्स्ट काय आहे, वेग, ओके. वेग म्हणजे व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी आहे ते डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आहे. व्हेलॉसिटी काय आहे, डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड. डिस्प्लेसमेंटला डिरेक्शन आहे, पुढं गेला, पाठीमागं परत तिथं आला, व्हॅल्यू चेंज झाली. व्हॅल्यू किती झाली, 0. डिस्टन्सचं तसं नाही, पुढं गेला, पाठीमागं परत आला, व्हॅल्यू अजून वाढली त्याची. कळालं, म्हणजे ते एकाच डिरेक्शननं त्याची व्हॅल्यू जाते. तसं व्हेलॉसिटीचं नाही किंवा विस्थापनाचं नाही. सो विस्थापन तुमची कसली राशी आहे, सदिश राशी आहे. त्याचमुळं व्हेलॉसिटी म्हणजेच वेग सुद्धा सदिश राशी आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल दिले त्यांनी तुम्हाला, टाइम म्हणजे वेळ, ओके. तर वेळ माहिती आहे तुम्हाला, वेळ फक्त पुढेच सरकते, ओके. वेळेला फक्त एकच डिरेक्शन आहे, म्हणजे ॲक्च्युली डिरेक्शन नाहीच आहे, त्याला फक्त आपण मॅग्निट्यूड कन्सिडर करतो त्याची, म्हणजे फक्त काय कन्सिडर करतो, परिमाण कन्सिडर करतो, ओके. सो वेळ सुद्धा काय आहे, अदिश राशी आहे, स्केलर क्वांटिटी आहे, ओके. तर हे एक्झाम्पल आहे, ओके. समजलं तुम्हाला सदिश आणि अदिश राशी, ओके. आता आपण पुढचं म्हणजे स्पीड आणि व्हेलॉसिटी बघू, किंवा चाल आणि वेग म्हणजे काय असतं बघू. सोपं आहे. ओके, एक व्यक्ती आहे, एक या ठिकाणाहून चालायला सुरुवात केली, 2 या ठिकाणी येऊन थांबला, ओके. एक या ठिकाणाहून त्यानं चालायला सुरुवात केली, 2 या ठिकाणी येऊन तो थांबला, ओके. त्यानं यासाठी 500 मीटर अंतर कव्हर केलं. 1 ते 2 यामधलं अंतर किती आहे, 500 मीटर. आता हे 500 मीटर अंतर पार करत असताना त्याला 50 सेकंद लागले. किती सेकंद लागले, 50 सेकंद लागले, ओके. तर हे म्हणजेच काय, त्याची चाल आहे. लक्षात ठेवा, या व्यक्तीला 1 ते 2 एवढं अंतर पार करायला, म्हणजे ठराविक अंतर पार करायला त्याला हा काहीतरी ठराविक वेळ लागला, ओके. तर याच्या दराला म्हणजे या रेटला किंवा दर म्हणतो आपण, याला आपण म्हणतो चाल, ओके. तर थोडक्यात चाल म्हणजे काय, तुमचं चाल म्हणजे काय, तर वस्तूला ठराविक अंतर पार करण्यासाठी लागलेला
वेळ, एखाद्या वस्तूला एका पॉईंटपासून किंवा एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूकडे जाईपर्यंत लागणारा वेळ, किंवा टेक्निकली सायंटिफिकली आपण कसं डिफाईन करू शकतो, वस्तूला ठराविक अंतर पार करण्यासाठी लागलेला वेळ याला म्हणतो आपण त्याची चाल. ओके, सो लागलेला, मॅथमॅटिकली हे या पद्धतीने लिहितात, लागलेला किंवा पार केलेले पहिला अंतर, पार केलेले एकूण अंतर, एकूण अंतर आणि छेद लागलेला एकूण वेळ. ओके, हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. थोडक्यात चाल बरोबर अंतर भागिले वेळ, अंतर भागिले वेळ. ओके, आता दुसरा आपण घेऊ, वेग म्हणजे काय समजावून घेऊ. ओके, तर वेग आणि चाल या दोन्ही खरं तर समान गोष्टी आहेत. कधी, जेव्हा त्या जो व्यक्ती असेल तो स्ट्रेट लाईन मध्ये मोशन करत असेल, त्याची गती सरळ रेषेत असेल तेव्हा. ओके, ती वर्तुळाकार किंवा इतर कोणत्या डिरेक्शन मध्ये असेल तर मात्र ते समान राहत नाही. ओके, तत्पूर्वी आपण हे वेलॉसिटी म्हणजे काय समजावून घेऊ, वेग म्हणजे काय समजावून घेऊ. हे बघा, स्पीड हे कशाशी रिलेटेड आहे, एकूण अंतराशी. तर समजतंय व्हेलॉसिटी हे कशाची रिलेशन मध्ये असणार आहे, डिस्प्लेसमेंटशी म्हणजेच विस्थापनाशी. ओके, तर त्याचं सुद्धा काय वेगळं नाही, त्या वस्तूचं एकूण झालेलं विस्थापन आणि ते विस्थापन करण्यासाठी त्याला एकूण लागलेला वेळ. ओके, याचा दर म्हणजे काय असतं, वेग. ओके, म्हणजेच काय, वेग बरोबर एकूण विस्थापन किंवा विस्थापन झालेलं विस्थापन भागिले वेळ किंवा एकूण लागलेला वेळ. ओके, म्हणजे हा याच्याच बाबतीत आपण कन्सिडर करू. हा व्यक्ती आहे 1 आणि 2 या ठिकाणी तो काय करतोय, जातो. याचा अर्थ 1 या ठिकाणाहून तो 2 या ठिकाणी विस्थापित झाला. म्हणजेच काय, तर एवढं त्यानं अंतर पार केलं आणि तेच त्याचं शॉर्टेस्ट पॉसिबल डिस्टन्स आहे, कमीत कमी अंतर आहे. विस्थापन म्हणजे आपण बघितलं, विस्थापन म्हणजे काय असतं, एखाद्या वस्तूनं गतिमान अवस्थेत असताना त्याच्या सुरुवातीच्या बिंदूपासून ते अंतिम बिंदूपर्यंत सर्वात कमीत कमी अंतर. तर सुरुवातीचं 1 आहे, अंतिम 2 आहे आणि सर्वात कमीत कमी अंतर तेच असणार आहे 500 मीटर. ते त्याचं एकूण विस्थापन झालं आणि तेवढं करायला लागलेला वेळ 50 सेकंद. बरोबर, मग काढू आपण ह्याचं. सो चाल किती आली बघा, अंतर 500 मीटर छेदात 50. ओके, किती राहिली व्हॅल्यू, 10. ओके, याचं सुद्धा बघू आपण, एकूण तेच उत्तर येणार आहे. ओके, चला आता याचं एकक बघू, हे कशात मोजलं जातं. साखर मगाशी कशात मोजली, वस्तुमान कशात मोजलं, केजी मध्ये. ओके, तर हे चाल आणि वेग कशात मोजलं जातं, चाल. बरं, अंतर कशात मोजतो आपण, मीटर मध्ये. वेळ कशात मोजतो आपण, वेळ मोजतो आपण सेकंद मध्ये. ओके, तर हे मीटर पर सेकंद. ह्याच सुद्धा विस्थापनाचं पण सेम युनिट, विस्थापन सुद्धा आपण मीटर मध्येच मोजतो आणि वेळ सेकंद. ओके, सो युनिट काय आहे दोघांचं, मीटर पर सेकंड. हे काय आहे त्याचं युनिट, एकक. ओके, समजलं. हे दोन फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. वेग बरोबर एकूण विस्थापन छेद वेळ आणि चाल बरोबर एकूण अंतर छेद वेळ. ओके, आता एक लक्षात ठेवा, काही गोष्टी तुम्हाला वेग आणि वेलॉसिटीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या गोष्टी बघू आपण पहिला. ओके, हे नेहमी लक्षात ठेवा मध्ये दोघांची एकके, पहिला दोघांची एकके. बरोबर, दोघांचे एकक काय रे, मीटर पर सेकंड. बरोबर, सिंपल आहे. स्पीड म्हणजे काय असतं, एकक काढणं सुद्धा सोपं आहे.
स्पीड म्हणजे किंवा चाल म्हणजे काय, अंतर भागिले वेळ. अंतराचं युनिट काय असतं, एकक मीटर. वेळेचं युनिट काय असतं, सेकंड. सो मीटर छेद सेकंड म्हणजे मीटर भागिले सेकंड म्हणजेच मीटर पर सेकंड. ओके, हे झालं त्यांचं MKS युनिट किंवा MKS सिस्टम मधलं एकक किंवा SI एकक म्हणतो आपण त्याला. ओके, सिस्टम इंटरनॅशनल मधलं युनिट किंवा एकक. ओके, आता हे MKS आणि SI म्हणजे काय, तर बऱ्यापैकी ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल तर तिथं वेगवेगळी युनिट्स वापरलेली दिसतात तुम्हाला, वेगवेगळी एकक वापरलेली दिसतात. पण तुमचं अंतर जरी मोजायचं असेल तर तुम्ही सेंटीमीटरमध्ये मोजू शकता, मिलीमीटरमध्ये मोजू शकता, किलोमीटरमध्ये मोजू शकता, फुटात मोजू शकता, इंचात मोजू शकता, कितीतरी आहेत. मग काय केलं तर वर्ल्ड वाईड एकच काहीतरी आपण कन्सिडर करू असं ठरवून त्यांनी एक युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड असं काहीतरी सिस्टम बनवली. ओके, तर ती आहे SI सिस्टम. ओके, ही जास्त प्रेफर केली जाते, त्याला आपण MKS पण म्हणतो. MKS म्हणजे काय तर मीटर, के म्हणजे किलोग्राम आणि S म्हणजे सेकंड्स. ओके, तर हेच MKSचं युनिट मीटर पर सेकंड. तर CGS एक पुढचा आहे, दुसरी एक सिस्टम आहे CGS एकक. ओके, CGS म्हणजे काय, मीटरच्या जागेवर सेंटीमीटर आणि सेकंडच्या जागेवर सेकंड, सेमच आहे ना दोघांच्यात. ओके, हे बघा सेंटीमीटर हे म्हणजे ग्रॅम आणि हे म्हणजे सेकंड्स. ओके, तर MKS आणि CGS सिस्टम समजली तुम्हाला. CGS मध्ये सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंड, MKS म्हणजे मीटर, किलोग्राम, सेकंड. ओके, त्यातली MKS ही आपण वापरतो, MKS सिस्टम वापरतो, पण ही सुद्धा लक्षात असावी. ही दोन्ही काय आहेत रे, युनिट एकक. स्पीड आणि वेलॉसिटी, चाल आणि वेगाची काय आहेत ती एकके आहेत. ओके, आता दुसरा एक महत्वाचा, हे तर तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. दुसरा एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला काय लक्षात ठेवायचा आहे दोघांच्या बाबतीत, तर जेव्हा एखाद्या वस्तूची गती ही सरळ रेषेत असेल, कशी असेल, सरळ रेषेत म्हणजे लिनियर मोशन मध्ये. ओके, तेव्हा व्हॅल्यू ऑफ स्पीड आणि व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे चालीची किंमत आणि वेगाची किंमत समान असते. कन्सिडर करू, हा व्यक्ती आहे, हे एवढं 100 मीटर अंतर त्यानं पार केलं. ओके, समजलं, त्या दुसऱ्या बिंदूपर्यंत पोहोचेपर्यंत त्यासाठी त्याला सपोज लागणारा वेळ होता 10 सेकंद. 10 सेकंदात तो 100 मीटर अंतर गेला. ओके, हुसेन बोल्ट सारखं. तर याचं चाल आणि वेग काढू. सरळ रेषेतली आहे त्याची, लक्षात ठेवा गती. चाल म्हणजे काय, अंतर भागिले वेळ. ओके, आणि वेग म्हणजे काय, विस्थापन भागिले वेळ. बरोबर, अंतर किती पार केलं रे, 100, वेळ 10. ओके, 100, 10 मीटर पर सेकंड. विस्थापन किती झालं, तेवढंच झालं, शॉर्टेस्ट पॉसिबल डिस्टन्स 1 आणि 2 पर्यंत, अंतिम आणि सुरुवातीच्या बिंदूपर्यंत तेवढंच आहे, 100/10, लागणारा वेळ 10. ओके, 10 मीटर पर सेकंड. ओके, सो जेव्हा एखादी वस्तू सरळ रेषेत गतीमध्ये असेल तेव्हा चाल आणि वेग ह्या दोन्ही एकच टर्म आहेत, लक्षात ठेवा. ओके, दोघांच्याही किमती समान राहतात. पण तेच जर गोलाकार गती असेल, वर्तुळाकार गती असेल, अशी काहीतरी गती असेल, ओके, किंवा मगाशी पाहिलं तसं अशा पद्धतीने काहीतरी गती असेल, ओके, तेव्हा मात्र दोघांच्याही किमती वेगवेगळ्या असतात. ओके, फक्त सरळ रेषेत ते एकत्र असतं. ठीक आहे. आणखी एक महत्वाचं म्हणजे काय, चाल हे कशाशी संबंधित आहे, कशा संदर्भात असतं ते, चाल हे असतं अंतराशी संबंधित, वेग असतं विस्थापनाशी संबंधित. विस्थापन, वेग आहे विस्थापनाशी संबंधित, चाल आहे तुमचं अंतराशी संबंधित. चाल म्हणजे अंतर भागिले वेळ, वेग म्हणजे विस्थापन भागिले
वेळ. ओके, समजलं तुम्हाला? तर आता आपण पहिल्या पेजवरचं तुमचं एक एक्झाम्पल आहे ते बघू. पहिल्या पेजवरचं एक एक्झाम्पल आहे. काय एक्झाम्पल आहे तर ते वाटलंच तर काढू. काय आहे तर शीतल आणि प्रशांतचे घर आहे, बरोबर. त्या घरापासून इकडं काहीतरी संगीताचं घर आहे, बरोबर. संगीताचे घर. हा मार्ग ए, हा मार्ग बी, बरोबर. इथं काय आहे त्यांची शाळा. ओके, एवढं अंतर आहे 1200 मीटर, हे एवढं अंतर आहे 500 मीटर. आणि शीतलच्या घरापासून ते सरळ शाळेपर्यंत 1300 मीटर, तो सरळ मार्ग जातोय. ओके, आता प्रशांत जातोय कुठून? शीतलच्या घरापासून डायरेक्ट शाळेत. शीतल मात्र कशी जात्या? तिच्या घरापासून त्या मैत्रिणीकडे संगीताकडे, संगीतापासून शाळेपाशी जाते, बरोबर. आता शीतलला किती किती वेळ लागतो बघू आपण. त्याच्यात किती वेळ होता? संगीताकडे जाण्यास 5 मिनिट लागतात. संगीतापासून ते शाळेत जाण्याला 24 मिनिट लागतात. ओके, तर यावरून आपल्याला शीतलचं वेगवेगळ्या मार्गावरून असलेली चाल वेग, ओके, हे आपल्याला मिळवायचं आहे. ओके, तर पहिला प्रश्न त्यांनी काय विचारलाय तर शीतलची ए मार्गावरील चाल. शीतलची ए मार्गावरील चाल. ओके, शीतलची ए मार्गावरील चाल आपण काय बघू. ए मार्ग, चाल, पहिला चालीचा फॉर्म्युला. चालीचा फॉर्म्युला काय? अंतर भागिले वेळ. ओके, ए मार्गावरील, ए मार्गाचं अंतर किती आहे? 500 भागिले वेळ किती लागलाय? 5 मिनिट. ओके, 100 मीटर्स, मीटर आहे ना ते, मीटर्स पर मिनिट. आता इथं वेळेचं युनिट दिले त्यांनी, वेळेचं एक एक दिले, किती दिलंय? मिनिट दिले, म्हणून ते आहे तसं मीटर्स पर मिनिट. आता पुढचं काय विचारलंय त्यांनी? शीतलची बी मार्गावरील चाल. शीतलची बी मार्गावरील चाल. ओके, चल, चालीचा फॉर्म्युला, चालीचं सूत्र काय? अंतर भागिले वेळ. ओके, बी मार्ग किती अंतर? 1200. वेळ किती लागतोय? 24 मिनिट. ओके, उत्तर किती आलं? 12 12 12 दुने 24, 100, 50 मीटर पर मिनिट. ओके, हे झालं बी मार्गावरील चाल काढलं. आता पुढे विचारलंय शीतलची सरासरी चाल. सरासरी म्हणजे दोन्ही मार्गांची सरासरी अंतर छेद सरासरी वेळ घ्यायचा, एकूण अंतर छेद एकूण वेळ घ्यायचा. शीतलची सरासरी चाल, सरासरी म्हणजे एकूण चाल किती आली बघा? एकूण अंतर भागिले एकूण वेळ. एकूण अंतर किती आहे? 500 अधिक 1200, 500 अधिक 1200 छेद एकूण वेळ किती आहे? हे 5 आणि ते 24 मिनिट, 5 अधिक 24, बरोबर. ओके, 500 आणि 1200 1700 छेद 24 आणि 5 29. 29चा पाडा येत असेल तर म्हणा, किंवा 29चा पाडा तयार करूया आपण. ओके, सिंपल तयार करू. 2
ओके. सो सिंपल, तुम्हाला माहिती आहे पाडा कसा तयार करायचा. युनिट प्लेस ॲज इट इज ठेवायचं, बाकी सगळं ॲड करायचं. 8 4 आणि 1 5 7 6 आणि 2 8 6 8 11 5 6 आणि 4 14 4 12 आणि 5 17 3 2 16 आणि 7 23 1 18 आणि 8 26 0 29. ओके, झाला तयार पाडा. त्याला भाग घालावा लागलेच. 29 एके 29. कितीचा भाग लागेल? 1 2 3 4 5. 29 5 170 वजा 45. ओके, किती राहिले? तर वजा 40 30 25 राहिले, बरोबर का? सो 25 राहिले आणि 1 0 हा वरचा 1 0 कडे झाला, 250 झालं. 29 8 29 8 232. 250 वजा 232 राहिले 18. ओके, 18 राहिले 18. 18ला पुढे 0 आहे का? नाही, घेतला 0 घेतला म्हणजे डेसिमल पॉईंट घ्या. 29 1 2 3 4 5 6 29 सक 174. 29 सक 174. सो एवढंच उत्तर काढा, पुरेच आहे ते. 58.6 मीटर्स पर मिनिट ही त्या शीतलची एकूण सरासरी चाल झाली, बरोबर. ओके, आता 58.6 मीटर्स पर मिनिट. आता पुढचं विचारले सरासरी वेग विचारलाय. हे सगळं लिहून घ्या व्यवस्थित सुरुवातीला आधी. ओके, सो चला आपण इथं सरासरी चाल काढू. सरासरी चाल काढली आपण, वेग काढू. सरासरी वेगाचा फॉर्म्युला काय? विस्थापन छेद वेळ. विस्थापन किती झालं रे? इथून इथं गेली, इथून इथं गेली, बरोबर. म्हणजे टोटल तिचा सुरुवातीचा पॉईंट हा आहे आणि शेवटचा पॉईंट शाळा आहे. घर सुरुवातीचा आणि शेवटचं शाळा, या दोघांमधलं कमीत कमी अंतर किती आहे? 1300 मीटर, बरोबर. सो विस्थापन किती झालं? 1300. एकूण वेळ किती लागलाय तिला? हे 5 आणि 24, बरोबर. हे सगळं ती इकडून गेली असती तर कमी वेळ लागला असता, मान्य, पण ती गेली इकडून. विस्थापन तर एवढंच लागले, पण वेळ तिला लागला तेवढाच, 29. चला परत सोडवा. 29 कितीचा लागतोय बघा? 29 चोक 116. 130 116 गेले, 14 राहिले, बरोबर. 14 वर 1 0 40. 140 परत 29 चोकच लागतोय 116. ओके, परत राहिले किती? राहिले 24, बरोबर का? 140 24 राहिले, बरोबर. 24 म्हणजे 1 0 आला परत. 240 0 घेतला म्हणजे डेसिमल पॉईंट घ्या. 240 8. ओके, बरोबर. सो 29 8 किती राहिले? 232. 232 म्हणजे किती राहिले? 8 राहिले. 8 वर 1 0. 29 दुने 58, बरोबर. एवढं सोडवा. 44.82 मीटर्स पर, याचं युनिट काय? वेळेचं, मिनिट हे आहे. ओके, तर ही उत्तर आहे त्याची. ही एक ऍक्टिव्हिटी होती, खूप सोपी ऍक्टिव्हिटी होती. समजलं तर अशा पद्धतीने आपण मिळवू शकता. मग बघा, सरासरी वेग आणि सरासरी चाल फरक आला का? सरासरी चाल किती राहिली? 58.6 आणि सरासरी वेग आला 44.82. का? तर हे सरळ लाईन मध्ये होतं का? नाही, तर ती इथून इथं गेली आणि इथून इथं, म्हणजे काटकोनात काहीतरी तिनं अंतर पार केलेलं आहे, बरोबर. म्हणून जर ती सरळ एका रेषेत गेली असते तर मात्र ह्या दोन्ही व्हॅल्यू समान आल्या असत्या. ओके, नेक्स्ट आहे तुमचं चाल
आणि दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम आपण बघायचा. चाल आणि दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम काय आहे बघू. म्हणजे चाल जर बदलली तर वेगावर काय परिणाम होतो, वेग बदलतो की नाही हे बघायचं आपल्याला. तर पहिला आपल्याला एक एक्झाम्पल घेऊ आपण. पहिलं एक एक्झाम्पल, तर एक काहीतरी व्यक्ती आहे, तो त्याची मोटर बाईक घेऊन काहीतरी रस्त्यावर जातो, बरोबर, ठीक आहे, किंवा मोटर बाईक चालवतोय तो. आता काय होतं, तर रस्ता स्ट्रेट आहे, स्ट्रेट म्हणजे सरळ रेषेत आहे, तो जो काय रस्ता आहे त्या सरळ रेषेत असलेल्या रस्त्यावर तो त्याचं स्पीड वाढवतोय, म्हणजे चाल वाढवतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही गाडी चालवताय काहीतरी, ओके, आणि तुम्ही काहीतरी 40च्या स्पीडनं पहिला चाललाय आणि परत केलं 60चं स्पीड, परत केलं 80चं स्पीड. म्हणजे काय केलं तुम्ही, स्पीड वाढवलं. तसंच त्या व्यक्तीने काय केलं, त्याचं स्पीड वाढवलं, याचा अर्थ चाल वाढवली, त्याची चाल काय केली, वाढवली. तो 40 नव्हता ते 60ला गेला, 60नं परत 80ला गेला असेल, पण रस्ता स्ट्रेटच, त्यानं त्याची दिशा बदलली नाही. दिशा कशी आहे, एकाच दिशेने आहे, ओके. तेव्हा वेलोसिटीवर काय फरक होईल का, म्हणजे वेगावर काय फरक होईल का, तर होणार आहे. तुम्ही जेव्हा तुमचं स्पीड वाढवाल, चाल वाढवाल, याचा अर्थ तुम्ही त्या कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अंतर पार करणार. आता अंतर वाढत गेलं ना, बरोबर का, आणि ते एकाच रेषेतलं, लक्षात ठेवा. अंतर वाढत गेलं की विस्थापन सुद्धा वाढणार आहे, म्हणजे त्याचे दोन बिंदूतलं अंतर सुद्धा वाढत राहणार आहे, त्याचा शेवटचा जो पॉइंट आहे त्यामधलं, ओके. तर त्यावेळी मग काय होणार आहे, चाल बदलली म्हणजे वेग सुद्धा बदलणार आहे, जरी त्यानं दिशा बदललेली नाही तरी. तो पहिलं तुम्हाला रिलेशन काय समजतं, जर दिशा समान ठेवून, समान किंवा एकच, समान, एकच, काही शब्द वापरा, किंवा स्थिर, स्थिर शब्द वापरा, स्थिर ठेवून चाल बदलली, चाल बदलली असता वेग सुद्धा बदलतो, वेग सुद्धा बदलतो. एक कळालं तुम्हाला पहिलं. आता दुसरं बघू आपण, दुसरं एक्झाम्पल. आता काय केलं, तर तो व्यक्ती एखाद्या वळणावर आला, ओके, पण त्यानं त्याचं स्पीड बदललं नाही, तो काहीतरी 80च्या स्पीडनं आहे आणि तो वळवतोय, वळणावर काय करतोय, वळवतोय. स्पीड त्यानं बदललं नाही, म्हणजे त्यानं स्पीड कमी केलं नाही, तो त्याच स्पीडनं जर वळवायला गेला त्या वळणावर, काय होतं, त्या टर्नवरून काय होतं तुम्हाला माहिती आहे, काय होईल, पडेल, तो ॲक्सिडेंट होईल. त्याचं स्पीड जास्तच असेल तर त्याचा हमखास ॲक्सिडेंट होणार आहे. परत त्याचं वेलॉसिटी काय होणार, कमी झाली तिथं, म्हणजे विस्थापन, त्यानं पार करणारा अंतर आहे ते परत तिथं कमी झालं ना, म्हणजे विस्थापन बदललं, त्याची डिस्प्लेसमेंट तिथं बदलली. डिस्प्लेसमेंट बदलली याचा अर्थ वेग सुद्धा बदलला. म्हणजे दुसरी केस तुम्हाला काय कळाली, जर आता कॉन्स्टंट स्थिर काय ठेवले त्यानं, चाल, चाल स्थिर ठेवून दिशा, दिशा बदलली असता वेग सुद्धा बदलतो, वेग सुद्धा बदलतो, ओके. आणि तिसरी केस काय, आता दोन्ही बदललं त्यानं, ओके, म्हणजे दिशा पण बदलली आणि वेग सुद्धा कमी केला, चाल सुद्धा कमी केली त्याची, म्हणजे स्पीड सुद्धा कमी केलं आणि त्याचं डिरेक्शन सुद्धा त्यानं बदलली काहीतरी, थांबताना वगैरे, घरापाशी आल्यानंतर एक टर्न असेल आणि तुम्ही थांबला तर तुम्ही दिशा बदलली आणि तुमची स्पीड सुद्धा कमी केलं, तेव्हा पण काय होतं, वेलॉसिटी चेंज होणार आहे, वेलॉसिटी बदलणार आहे. आणि शेवटी काय, जर दोन्ही, तिसरं रिलेशन काय, जर दोन्ही चाल आणि दिशा बदलली असता वेग सुद्धा बदलतो. याचाच अर्थ काय, तर वेग हा कशावर डिपेंडंट आहे, कशावर अवलंबून आहे, तुमच्या दिशेवर आणि चालीवर, बरोबर. तुमची दिशा काय करताय तुम्ही, बदलताय का नाही,
ह्यावर सुद्धा तुमचा वेग अवलंबून आहे आणि चाल तुम्ही कमी करताय की जास्त करताय यावरून सुद्धा तुमचा वेग अवलंबून आहे. या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, या आपल्याला पुढं कायमस्वरूपी उपयोगी पडणार आहेत. या गोष्टी आपल्याला माहीतच असायला पाहिजेत. डिरेक्शन बदलली, दिशा बदलली की वेग बदलणार. स्पीड म्हणजेच काय, चाल बदललं, चाल कमी झाली जास्त झाली तरी दिशा बदलणार. चाल म्हणजे स्पीड लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. आता काही गोष्टी तुम्हाला तिथं इन्फॉर्मेटिव्ह सोर्स म्हणून काही दिलेले आहेत. तर त्या काय आहेत, तर सगळ्यात पहिला वैज्ञानिक किंवा सायंटिस्ट, ओके, सगळ्यात पहिला सायंटिस्ट ज्यांनी या स्पीड या शब्दाचा वापर केला, तो पण कसा, म्हणजेच काय, चाल म्हणण्यापेक्षा स्पीड या शब्दाचा वापर केला, तो पण कसा केला, तर स्पीड म्हणजे अंतर भागिले वेळ आहे. ओके, हे सर्वात पहिला ज्यांनी वापरलं किंवा सांगितलं, ओके, ते म्हणजे तुमचे गॅलिलिओ. गॅलिलिओ म्हणजे म्हणून एक खगोल वैज्ञानिक होते, ज्यांनी बराच खगोलशास्त्रामध्ये बरंच संशोधन केलेलं आहे आणि सुरुवातीचे खूप आधीचे आहेत हे सायंटिस्ट. ओके, तर यांनी सुरुवातीला गॅलिलिओनी स्पीड म्हणजेच अंतर भागिले वेळ किंवा डिस्टन्स पर युनिट टाइम, ओके, याचा वापर केला. आता अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचं स्पीड हे काही आपल्याला माहीत असायला पाहिजे. जसं की कोरड्या हवेतील आवाजाचं स्पीड, आवाज किंवा ध्वनीची स्पीड किंवा चाल म्हणू आपण. ओके, किंवा वेलॉसिटी, कारण की ते स्ट्रेट लाईन मध्ये असतं. कोरड्या हवेतील आवाजाची किंवा ध्वनीची चाल काय असते बघा, 343.2. हवेतील ध्वनीची चाल किती आहे, 343.2 मीटर पर सेकंड. तसंच प्रकाशाची चाल, प्रकाश माहिती आपल्याला, ओके, तो जी लाईट असते, लाईटचं स्पीड किती असतं किंवा प्रकाशाची चाल किती असते, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि पृथ्वीचं सूर्याभोवतीचं जे परिभ्रमण असतं त्याचा कालावधी आपल्याला माहिती आहे किती असतो तो, पण त्याचं स्पीड हे माहीत नसतं. तर त्याचं स्पीड किती असतं, 29,770 मीटर पर सेकंड, 29,770 मीटर पर सेकंड. हे झालं पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची चाल. ही कोरड्या हवेतील आवाजाची चाल, ध्वनीची चाल आणि प्रकाशाची चाल. ओके, हे व्यवस्थित सगळे लक्षात ठेवा. आणि तसंच स्पीड आणि व्हेलॉसिटी माहिती आहे तुम्हाला. स्पीड कशाशी संबंधित आहे, अंतराशी. व्हेलॉसिटी, वेग कशाशी संबंधित आहे, विस्थापनाशी. तर हे व्यवस्थित याचे फॉर्म्युले वगैरे जे आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. डेफिनेशन्स, त्याच्या सगळ्या व्याख्या व्यवस्थित पाठ करा, लिहून काढा. ओके, ठीक.